नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अगोदरचं जे काही ढोल पथक जे पाहिलं तर तुम्ही कन्फ्यूज झाला असेल ना की नक्की इन्फोसिसमध्ये काय होतं. तर ॲक्च्युली दरवर्षीप्रमाणे इन्फोसिसमध्ये यावर्षी देखील काही कॉम्पिटिशन्स त्यांनी ऑर्गनाईज केले होते आणि त्यामध्ये पार्टिसिपेट आणि विन द प्राइजेस असं त्यांचा मोटिव्ह होता आणि त्यामध्ये मग बऱ्याच लोकांनी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं. पण अनफॉर्च्युनेटली मी त्यात पार्टिसिपेट करू शकली नाही कारण मला त्यातलं एवढं माहीत नव्हतं. कारण मी आत्ताच तिथे जॉईन झाली आहे, त्यामुळे मला म्हणजे काहीच आयडिया नव्हती की आपण कसं रजिस्टर करायचं आहे, कसं आपण तिथे जाऊ शकतो वगैरे. कारण मी कंटिन्यू ऑफिसमध्येच होते. पण नंतर जेव्हा बाहेर आले तेव्हा एवढी गर्दी बघून मी तर चकितच झाले. मी पहिल्यांदा इतकी गर्दी पाहिली. कारण एरवी दिसतात, चालता येतात, दिसतात लोक, पण आज खूप जास्तच गर्दी होती आणि सर्व इतकी एक्सायटेड होते. सगळी लोक पार्टिसिपेट करत होते आणि खूप लोकांचे त्यामध्ये म्हणजे रँक पण आले. आणि मेन तिथला जो म्हणजे जे ऑर्गनाईज केलं होतं त्यामध्ये आयरन म्हणून होतं. त्याचं व्हिडिओज मी एवढे काढू शकले नाही, पण आयरनमध्ये तिथे मॅरेथॉन होतं आणि त्यामध्ये सुद्धा खूप लोकांनी पार्टिसिपेट केलं. पण त्याआधी मग आम्ही आलो जेवण करायला. आज टिफिनमध्ये बऱ्याच लोकांनी छान छान भाज्या आणल्या होत्या. माझं जेवण ऑलरेडी झालं होतं म्हणून मी साईडला बसले होते. सगळं व्हिडिओज वगैरे काढले. नंतर मग बाहेर आल्यानंतर बघितलं की अजून आयरन जे मेन आहे ते अजून सुरू झालेलं नव्हतं. त्यानंतर मग मी बघत होते की कधी होतं आहे, कारण ब्रेक खूप कमी वेळेचा होता आणि मला पटकन म्हणजे मला कामही करायचं होतं आणि मला बाहेर येऊन ते पण बघायचं होतं. तरी पण नंतर मग मेन कॉम्पिटिशन सुरू होण्याआधी सुरू झालं ढोल पथक. बघितलंत ना, तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून इतकं छान वाटत होतं तर तिथे किती मजा येत असेल. तर अशी इन्फोसिसमध्ये मज्जा होती. नंतर मग ते सगळे कॉम्पिटिशन झाले, आयरनसुद्धा झालं. त्याचं मी व्हिडिओ काढू शकले नाही कारण इतकी गर्दी होती की तिथली लोकच दिसत नव्हती की कुणी पार्टिसिपेट केलं आहे, काहीच कळत नव्हतं. नंतर मग सर्वांना त्यांनी गिफ्ट्स वगैरे दिले. पार्टिसिपेंट जे होते त्यांना काही त्यांनी फूड वगैरे ठेवलं होतं. सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर मग फायनल जे सुरू झालं ते म्हणजे बक्षीस जे सगळ्यांना देणार होते, प्राईज डिस्ट्रीब्युशन. आणि त्याच्यामध्ये जी गेस्ट वगैरे होती ती सगळे आलेली होती आणि नंतर मग त्यांनी प्राईज डिस्ट्रीब्युशनचा छोटासा प्रोग्राम ठेवला आणि त्यामध्ये मग मेडल दिल्या गेले. त्यानंतर मग काहींना ट्रॉफीज, काहींना गुडीज. तर अशा प्रकारचा हा ओव्हरऑल जो कॉम्पिटिशन होतं ते संपलं. आणि त्यानंतर मग इंटरनल आमचंच कॉम्पिटिशन सुरू झालं. ते होतं प्लंक कॉम्पिटिशन. त्यामध्ये सुद्धा मी पार्टिसिपेट केलं, पण मी काय 1.5 मिनटाच्या वर तिथे सर्वाईव्ह करू शकली नाही. फायनली या 3 मुली राहिल्या आणि त्यातून निकिता 3rd रँकला आली, जी की माझ्या ब्लॉगमध्ये पण असते. आणि अशा प्रकारे आमचा हा दिवस मस्तपैकी गेला. तर मग चला भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.